ग्रामपंचायत बोपापूर तहसील वणी जिल्हा यवतमाळ कोसारा बोपापूर या गावाचे 6 किलोमीटर डांबरीकरण रस्त्याचे काम सुरू आहे। तर हे काम चालढकल पद्धतीने करत आहे। 6 किलोमीटर डांबरीकरण रस्त्यासाठी 1,31,00,000 निधी उपलब्ध झाला असून पण या रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम सुरू आहे। संबंधित गुत्तेदाराने अपूर्ण काम करत चालढकल पद्धतीने करत असल्याने गावकऱ्यांच्या लक्षात येताच गावकऱ्यांनी काम बंद केले आहे। आज आपण या बोपापूर गावामध्ये पोहोचलो। तर सर आपलं नाव काय? मी संजय देवाडकर। आपण जाणून घेऊया काय म्हणतात ते। हा 20 वर्षानंतर पहिल्यांदा हा रोड होऊन राहिला। 20 वर्ष झाले या रोडला। हा शिंदेवाडण्यापासून ते इथे 6 किलोमीटरचा रोड आहे। फक्त 6 किलोमीटरचा रोड आहे आणि हा 1,31,00,000चा रोड आहे। आणि इथे जे काम चालू आहे यांचं हे बेवारस काम चालू आहे। त्यानंतर इतके खड्डे होते इथं, त्याच्यानंतर लेवल नव्हती, म्हणजे इतका त्रास होता, खूप त्रास होता। आता ह्या उंबरकर म्हणून कोणी कॉन्ट्रॅक्टर आहे, त्यांनी हा रोड घेतलेला आहे। काल मी पाहणी केली, सर्वात पहिले मीच आलो इथं। पाहणी केली असता इथं सरळ गिट्टी टाकणं चालू केली। रोड कोणी झाडझूड केली, साफ केला, लेवलसुद्धा नाही केली। त्याच्यानंतर डांबरसुद्धा न टाकताच कोरड्यास याच्यावर गिट्टी टाकली धुळीवर। आता पाहतो रोड किती दिवस टिकेल ना किती दिवस नाही, तुम्ही विचार करा याचा। आणि याच्यावर लक्ष देऊन कोणीच नाही राहिले अजून। आज ते आपल्या PWDचे ओचावर साहेब म्हणून कोणतरी आले होते, त्यांनी लोकांना हे सांगितलं, उद्या येऊन चौकशी करून सांगेल म्हणून सांगितलं आणि गेले। आम्ही येई जे आहे इथचे पांढरकवड्याचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, त्यांनासुद्धा मोबाईलवर व्हॉट्सअपवर टाकून ते विचारलं, सांगितलं, पण अजून कोणाचंच लक्ष नाही येते, दुर्लक्ष हा रोड आहे। हा आमचा सिंधी वळण्यापासून रोड आलेला आहे। याच्यावर ते उकरून न राहिले काही नाही, असेच ते गिट्टी टाकून राहिले आहे। बिरसा संदेश न्यूज, भारती पेंदूर।